हाय गाइस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा आहे आमचा डे 2. आता आम्ही गाडी चार्जिंगला लावली आहे आणि आता आम्ही कुठे जाणार आहे? डुग्गू आपण? गार्डनला. तिथे जाऊन काय बघणार आहे? टायगर. ये आम्ही जाणार आहे आता सार्थना नेचर पार्कला. आता आम्ही आमची गाडी इकडे चार्जिंगला लावलेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे. मध्ये जाता जाता नाश्ता करणार आहे. नाश्ता कुठे करतो ते तुम्हाला सांगतो. येस, नाश्त्याला आम्ही मागवलेला आहे पनीर पराठा, भजे, आलू पराठा, पोहे मागवले होते पण पोहे संपलेले आहेत. टेस्ट एकदम मस्त आहे. कुठं नाश्ता करतोय ते दाखवते. सुरतकडे जाणाऱ्या रोडकडं आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आत्ताच राधिका हॉटेल इथं नाश्ता केलेला आहे. खूपच सुंदर असा नाश्ता यांनी महाराष्ट्रीयन लोकांसाठी तयार केला. इथं चार्जिंगसाठी स्पॉट देखील आहे, पाहू शकता तुम्ही. शेतकऱ्याचं हॉटेल आहे, एकदम सुंदर पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. तुम्ही इथं वारली पेंटिंगसुद्धा पाहू शकता. किती छान पद्धतीने हॉटेल त्यांनी सजवलेलं आहे. मराठी माणूस आहे, खूपच सुंदर जेवण नाश्ता या ठिकाणी तयार केला जातो. आत्ताच आम्ही एकदम मस्त असा पोट भरून नाश्ता केलेला आहे. आता आम्ही चाललोय सार्थना नेचर पार्कला. चला जाऊयात मग आता. येस, चलो. आता आम्ही इथून स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत. स्ट्रॉबेरी एकदम मस्त आहेत. तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. बघा, ह्या आजींकडून स्ट्रॉबेरी घेत राहा. अगदी स्ट्रॉबेरी चांगले आहेत, एक नंबर स्ट्रॉबेरी आहे, गोड आहे अगदी. तर बॉर्डर क्रॉस करून आम्ही आता गुजरात मध्ये आलेलो आहोत. तिथं बॉर्डरच्या इथे काय काय होतं विकायला? स्ट्रॉबेरी. गुंडू काय खाल्ला तू? स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी खाल्ली. येस, तर आता आमचा गुजरात मधला हा प्रवास सुरू झालेला आहे. आता पुढे तुम्हाला थोडं थोडं दाखवतो आम्ही काय काय करतो या प्रवासामध्ये. त्यामुळे ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा. इथे लोक मस्त असं पॅराग्लायडिंग करतात. ते बघायलाच भारी वाटतंय, पण मला तर फार भीती वाटते, त्यामुळे मी अजिबात इंटरेस्टेड नाहीये. इथे काही लोक आहेत गाडीमध्ये जे खूप इंटरेस्टेड आहेत, पण प्लॅन मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होऊ शकत नाही. सो आपण जाणार आहे सार्थना नेचर पार्कलाच. गुजरातमध्ये प्रवास सुरू केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की रोड किती सुंदर आहेत गुजरात मधले. अजिबात खड्डे नाहीये. अजून पण पुढे दाखवतो तुम्हाला गुजरात किती सुंदर आहे. हॅलो गाईज, आम्ही सुरत मध्ये पोहोचलेलो आहे आणि आम्हाला सुरत मध्ये पोहोचायला खूप उशीर झालाय आणि त्यामुळे आता आम्हाला आज सार्थना नेचर पार्कला जाता येणार नाहीये. तर आम्ही डुमस बीचला चाललेलो आहे. तिकडे जाऊन काहीतरी मस्त खाणार आहे, बीचवर मजा करणार आहे आणि सार्थना नेचर पार्कला आम्ही उद्या सकाळी जाणार आहे. तर मग बीच बघण्यासाठी, बीचवर आम्ही काय काय मजा करतो ते बघण्यासाठी ब्लॉग पुढे बघत राहा. बघा बघा, ही डुग्गू कशी मस्ती करते बघा. म्हणजे कानातल्याची चेरी खाते. कशी खाते? दाखव चेरी, दाखव ना कशी खाते चेरी, कशी खाते. आता आपण कुठे चाललंय? पाणी खेळायला. कुठे चाललं सांग? पाणी खेळायला. तू खेळणार आहे का पाणी? हो, आणि सर्दी झाली ना तुला, कसं काय खेळणार पाणी? आम्ही दुमस बीच इथे आलेलो आहे आणि हा असा त्यांचा एंट्रन्स आहे. 2 डायनासॉर इथं दिसतात आहे. आता आम्ही आतमध्ये चाललंय आणि आम्ही अशा प्रकारे वनेवरून आज 200 किलोमीटरचा प्रवास करून डुमस बीच सुरत येथे पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आता महानगरपालिकेच्या हद्दीत आहोत. आज शनिवार असल्यामुळं सर्व गुजरातकर आज आम्हाला दिसत आहेत. तिथं समोर गर्दी आहे आज. तर आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. तुम्हाला आम्ही आतमध्ये दाखवतोच काय काय आहे अजून. तुम्ही पाहू शकता समोरच बीच आहे, एक चांगलं मंदिर देखील आहे
आणि इथं खाण्याचे सुद्धा सुंदर सुंदर पदार्थ देखील आहेत. खूप मजा येते आज इथं. आता बीचवरच चाललेलो आहोत. आता आम्ही सगळे पेट पूजा करतोय. स्वीट कॉर्न वर आमची डुग्गू ताव मारताना. अजून काय खाणार आहे? मॅगी. पाणीपुरी. मॅगी पण खाणार आहे? तर इकडे स्वीट कॉर्न आणि मॅगी. कसे स्वीट कॉर्न? आणि आपल्या नगरचं फरसाण काय मुरमुरे. येस, मुरमुरे फरसाण ते मोस्ट इम्पॉर्टंट असतं. आता आपण मॅगी कशी आहे ते बघूया. मॅगी कशी आहे सांगा. कशी आहे? एकदम सुंदर मॅगी आहे. आणि म्हणजे आपल्या नगरला पण अशीच बनवली जाते जशी इथं बनवली जाते. फक्त वेगळे पण मला स्वीट कॉर्नचं वाटलं की तुम्ही इथं दाखवू शकता आता लगेच. तर ते नगरमध्ये असं खाद्य भेटत नाही जे इथं भेटतं. डुग्गू मॅगी कशी आहे? यम्मी आहे. आता आम्ही धुमास बीच वरून निघतोय. मजा आली इकडे. खूप पाणी नव्हतं पण आम्ही राईड वगैरे केली आहे. खूप लांब पाणी होतं. पुढं सगळं कोरडं चिखलच होतं फक्त, बाकी काही नव्हतं. पण तरी सुद्धा मजा आली. आता आम्ही चाललोय हॉटेलवरती. हॉटेलवर गेल्यावर तुम्हाला आमचं हॉटेल दाखवते. पण तत्पूर्वी तुम्हाला ते समोरचं मंदिर दिसतंय ना, ते एकदम सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही Yes, कधी तुम्ही जर आले इकडे आले तर तिथं- मंदिरात नक्की जा. तुम्ही पाहताय रात्रीच्या लाईटी लागलेल्या आहेत. आणि फ्लेक्स पण पहा, फ्लेक्सवर पण लाईटी लागलेल्या आहेत. आपल्याकडे कधी आपण पाहत नाही फ्लेक्सवर लाईटी, परंतु इकडं फारच सुंदर शहर आहे सुरत. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, तुम्ही पाहू शकता. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. कालचा आणि आजचा दोन्ही दिवसाचा एकत्र आम्ही ब्लॉग करतोय कारण काल आम्हाला खूप काही शूट करता आलं नाही आणि रात्री आम्ही खूप दमलो होतो. त्याच्यामुळे आम्ही काहीच केलं नाही. आलो आणि झोपलो. त्यामुळे हा ब्लॉग आम्ही आजचा दिवस पूर्ण करून मग पूर्ण ब्लॉग एकदाच टाकणार आहे. हा आहे आजचा माझा आउटफिट आणि हा आउटफिट मी स्वतः स्टिच केलेला आहे. येस. सो बघा आता आज आम्ही कुठे कुठे जातो आणि काय काय करतो. आपण कुठे चाललोय? टायगर बघायला. ये गाईज, फायनली आम्ही आलेलो आहे सार्थना नेचर पार्क इथे. आता आम्ही तिकीट काढलेलं आहे आणि आता आम्ही आतमध्ये चाललोय. काय नाही, तिकीट फक्त 30 रुपये आहे. स्वतः आपण आतमध्ये जाऊन बघूया. आतमध्ये आल्या आल्या मस्त असा कारंजा आहे. त्यानंतर इथे बिबट्या आहे, व्हाईट बेंगाल टायगर आहे आणि लायन म्हणजे सिंह सुद्धा आहे. बघा गाईज, काय हँडसम दिसतात ते. एकदम हँडसम माणूस. एवढा हँडसम माणूस तुम्ही कधीच बघितलं नसेल तुमच्या आयुष्यात. आता बघून घ्या. पण हा माणूस फक्त माझा आहे. तुम्ही जस्ट असं बघू शकता. आपण हात लावायचा का? मला भीती वाटते. काय नाही करत, आपण हात लाव ना. फायनली मगर दिसलेली आहे. इकडे पण एक आहे, असे पडलेत ते इथे. मिला आणि पप्पांना विचारू आपण कसं वाटलंय हे गार्डन बघून. कसं वाटलं? ठीक आहे गार्डन. एवढं काही मोठं नाहीये, छोटच आहे पण आहे व्यवस्थित आहे. कसं वाटलं? तुझी इच्छा पूर्ण झाली आज बिबट्या टायगर सगळं बघायची. हो बरोबर. जवळून पाहायला नाही मिळालं. ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण मम्मीला डायरेक्ट आतमध्ये पाठवून देऊ. चांगलं गळा भेट करून येईल ती, मग तेव्हा तिला खरा आनंद मिळेल. सो आमचं हे नेचर पार्क बघून झालेलं आहे. आणि इथं तसं बघायला गेलं तर प्राण्यांना अजिबात स्वच्छ नाही ठेवलंय. खूप घाण आहे. म्हणजे असं वाटतं की त्यांना कधी आंघोळ घातली का नाही असा प्रश्न पडतो. व्हाईट टायगर ऍक्च्युअल मध्ये व्हाईट नव्हता, तो थोडा क्रीम पडला होता, पिन झाला होता. आणि बाकी लायन टायगर पण असे एवढे हे नव्हते आणि ते एकदम शांत असे मंदावले होते. परंतु हे सर्व महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं आणि त्यांनी इतर महानगरपालिका नाही, परंतु सुरतच्या महानगरपालिकेने हे उत्तम गार्डन तयार केलेलं आहे प्राण्यांसाठीचं. खूप चांगलं आहे.
हो छान आहे आणि एंट्री फी पण खूप जास्त नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही नक्की इथं व्हिजिट करू शकता. आत्ताच आम्ही सार्थना नेचर पार्क बघून आता बाहेर पडले. आता आमच्या नेक्स्ट लोकेशनला जायला निघतो 1-2 मिनिटात. कुठं जातो ते नक्की तुम्हाला लवकरच सांगतो, त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग बघत राहा. आम्ही आता सुरत फोर्ट मध्ये आलेलो आहोत आणि आत्ताच आम्ही तिकीट काढलेलं आहे. आणि त्यांनी असे हे बॅचेस दिलेत हाताला लावायला. आणि आम्हाला सुरत म्युन्सिपल कॉर्पोरेशनची अशी पावती आहे, तुम्ही पाहू शकता. ती पावती देखील देतात. इथं 100 रुपये तिकीट आहे. आणि बघूयात आता आतमध्ये कशा पद्धतीने सर्व गोष्टी आहेत, पाहिल्यानंतरच कळतील ते. आम्ही सांगतो तुम्हाला नक्की. तुम्ही पाहू शकता हा सुरत फोर्ट आहे. हे प्रवेशद्वार आहे, पाहू शकता तुम्ही. मेन एंट्रन्स आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता आत्ताच सुरत फोर्ट संदर्भातला एक चांगला व्हिडिओ आम्ही पाहून बाहेर पडलेलो आहोत. थिएटर सारखा आतमध्ये फील येत होता आणि आम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मिळाली. तर आम्ही आता पुढं सुरत फोर्टच्या आतमधल्या अजून काही गोष्टी पाहणार आहोत, ज्या तुम्हाला आम्ही दाखवणार देखील आहोत. आपण आता पुढे जाऊया. सुरत फोर्ट आहे, संदर्भातली माहिती देखील इथे दिलेली आहे. सुरत फोर्टचं आर्किटेक्ट तुम्ही पाहू शकता. हे सगळे त्या काळातले चलन आहेत, कॉइन्स, नोटा, वेगवेगळे कॉइन्स आहेत. आणि इथे त्यांचं कॉइनचं हे पण दिलेलं आहे. हे त्या काळातलं कोर्ट आहे. तुम्ही पाहू शकता सर्व प्राचीन काळातील मूर्त्या आहेत. त्याचे नक्षीकाम वगैरे पण तुम्ही पाहू शकता, एकदम बारकाईने. ही गॅलरी तुम्ही पाहू शकता, वुड आर्ट गॅलरी आहे. अरे वा, गणपती बाप्पा मोरया. आत्ता सुरत फोर्ट बघून बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आम्ही अजून दुपारचं जेवण सुद्धा केलेलं नाहीये, कारण इथं पाहण्यासारखं खूपच काही आहे की आपल्याला जेवायला सुद्धा टाइम राहत नाही. आता आम्ही पहिले पोटोबा करतो, नंतर परत विठोबाकडे जातो. हा संपूर्ण फोर्टचा एरिया आहे, पाहू शकता तुम्ही. आम्ही आलेलो आहे आता इथे सासुमा गुजराती थालीमध्ये डिनर करायला. बघूयात आता इथे कसं जेवण मिळतंय. इकडे आम्ही सगळे बसलेलो आहे, वाट बघतो आहे जेवणाची. सुरू नाही झालंय अजून, 5-10 मिनिटात सुरू होईल. ही आहे सासुमा गुजराती थाली मधली थाली. आता टेस्ट करून बाहेर गेल्यावर सांगतो कशी आहे. आत्ताच आम्ही इथं पोट घेऊन जेवलोय. कसं वाटलं डुग्गू जेवण? कसं होतं? छान होतं, यम्मी होतं, यम्मी यम्मी. एकदम मस्त जेवण होतं, एकदम पोट भरून आम्ही जेवलो, मस्त वाटलं एकदम. आता आम्ही जाणार आहे आमच्या रूमवर. रूम टूर दाखवते तुम्हाला. हॅलो गाईज, आम्ही आत्ता सुरतमधील ऑलिव्ह 7 या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत आणि मी तुम्हाला आमची रूम दाखवणार आहे. तर चला आता. हा त्याचा एंट्रन्स आहे. हे रिसेप्शन आहे त्याचं. इथून आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की किती सुंदर सुंदर पेंटिंग इथं केलेली आहे. अशा खूप रूम आहेत इथं आणि आम्ही ज्या रूममध्ये आहोत ती ही रूम आहे. एकदम सुंदर आहे, छोटी आहे परंतु बजेटमधली आहे. पाहू शकता तुम्ही, इथं पण सुंदर पेंटिंग त्यांनी केलेली आहे. AC आहे, TV आहे. फारच सुंदर अशी रूम आम्हाला कमी बजेटमध्ये मिळालेली आहे. तर गुजरातमध्ये आले, सुरतमध्ये आले, इथं तुम्ही राहू शकता. तुम्ही पाहू शकता की रूमच्या बाहेर देखील किती सुंदर सुंदर त्यांनी केलेलं आहे. ही देखील पेंटिंग पहा तुम्ही, फारच सुंदर. हा व्लॉग आम्ही आता एंड करत आहोत आणि हा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल
तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि आम्ही उद्या कुठं कुठं जाणार आहोत, कुठं कुठं फिरणार आहोत हे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल. पर्यंत बाय.